मी सुजाता जोग परिक्रमामध्ये आपलं स्वागत. मराठी संत साहित्य प्रकारामध्ये महिपतींचं नाव मोठं आहे. ते मोठं अशासाठी आहे की त्याने अनेक संतांची चरित्र ओवीबद्ध केली आणि त्यांचा एक भक्तविजय, संतविजय बरंच साहित्य त्यांनी निर्माण केलं. भक्तविजय जो ग्रंथ आहे त्यांचा, त्याच्यामध्ये 57 अध्याय आहेत आणि लोकांमध्ये तो फार प्रिय असा ग्रंथ आहे. भक्तीच्या सगळ्या कथा, संतांचं चरित्र आलं की कथा भक्तीच्याच येतात. त्याप्रमाणे या कथा, भक्तीच्या सगळ्या कथा आपल्याला याच्यात वाचायला मिळतात. त्या ग्रंथाचा अनुवाद मला वाचायला मिळाला. अनुवाद तर खरा नाही म्हणता येणार, ते सोयीर गोष्टी कथारूप असं आपण म्हणूया त्यातल्या ग्रंथानं, कारण मूळ ग्रंथ ओवीबद्ध आहे. पण या कथा आहेत, सुट्या कथा आहेत. तर त्यात नामदेव आणि ज्ञानेश्वर यांच्या 2 कथा आज मी तुम्हाला सांगते. त्याचं कारण म्हणजे आता आपण पाहतो उन्हाळ्यामध्ये सगळीकडे रखरखाट, पाण्याचा तुटवडा, अनेक ठिकाणी दुष्काळ, हे सगळं आहे. अशावेळी ही कथा सांगावी असं मला वाटतं. तर ज्ञानेश्वर आणि संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव हे दोघेही तीर्थाटनाला निघाले. तीर्थयात्रा वेगवेगळी क्षेत्र फिरत ते मारवाडमध्ये गेले. आणि मारवाडमध्ये तुम्हाला माहिती आहे की ते उन्हाळा आणि सबंध रण असं असतं. खूप तहान लागली दोघांना आणि कुठेही पाणी मिळेना, असं वैराट रस्त्यातनं चालत होते. चालता दोघे एकमेकांना म्हणाले की तहान लागली, पाणी मिळालं तर फार बरं होईल. दूरवर एक विहीर दिसली त्यांना. म्हणून त्या विहीर डोकावून पाहिलं तर पाणी अगदी खोल, म्हणजे इतकं खोल होतं की ते सहजपणे काढताच येणार नव्हतं. मग आता काय करायचं? तर ज्ञानेश्वरांना सिद्धी प्राप्त होत्या, कारण नाथ परंपरेतले होते ते. त्यामुळे त्यांनी लघिमा सिद्धीचा वापर केला. त्यांनी सांगितलं नामदेवाला की मला आता सिद्धी प्राप्त आहे, मी लघिमा सिद्धीचा उपयोग करून लघुरूप घेतो. लघिमाच्या शब्दातच कळतं आपल्याला की ते लघुरूप घेण्याचं असेल. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर त्या विहिरीमध्ये लघुरूप घेऊन गेले, पाणी प्यायले आणि वर आले. आणि वर आल्यानंतर नामदेवांना ते म्हणाले की मी पाणी पिऊन आलो, मी तुझ्यासाठी पाणी आणू का खाली जाऊन परत? तर नामदेव म्हणाले नको, मला पांडुरंग मला देईल, मी त्याच्याकडे मागतो. आणि त्यांनी पांडुरंगाचा धावा करायला सुरुवात केली की मला खूप तहान लागली आहे, मला पाणी हवं आहे, तू काही करून मला पाणी आणून दे, मला पाणी दे. इथे विहिरीत पाणी खूप खोल आहे, मला काढता येत नाही आहे आणि मला पाणी हवं आहे, मला खूप तहान लागली आहे. तो धावा करायला लागला. तर इथे पांडुरंग आणि रखुमाई होते. इथे पांडुरंगाच्या लक्षात आलं, याचा धावा पांडुरंगापर्यंत पोचला. आणि पांडुरंग रखुमाबाईला म्हणाला की मला कुणीतरी हाक मारत आहे, मला कोणता तरी भक्त, काळजी ते जरा मला बघायला लागेल. मग ते म्हणाले की नामदेव गेलेला आहे उत्तरेत आणि त्याला तहान लागली खूप, मला जावं लागेल तिथे आता. तोपर्यंत रखुमाबाईला पण नामदेवाचा आवाज ऐकू आला. मग पांडुरंग आले आणि त्यांनी ती जी विहीर होती तिथे, कोरडी झालेली विहीर, कोरडी म्हणजे जवळपास कोरडीच होती, अगदी खाली थोडं पाणी होतं. मग पांडुरंगाने आपल्या नामदेवासाठी ती विहीर तुडुंब भरली, इतकी भरली की खाली न उतरता अगदी छान पाणी नामदेव पिऊ शकले. आणि मग पांडुरंगाला खूप आनंद झाला की आपला भक्त तहानेने व्याकुळ झाला होता आणि आज आपण त्याच्यासाठी आलो. मग पांडुरंगाने ज्ञानेश्वर आणि नामदेव दोघांनाही आलिंगन दिलं आणि आशीर्वाद दिले आणि ते अदृश्य झाले. त्यावेळी ज्ञानेश्वर व नामदेवाला म्हणाले की तुझ्या भक्तीमध्ये जी ताकद आहे ती योगामध्ये नाही आहे, त्यामुळे आज मी फार प्रभावित झालो आहे. तर मला योगी लोकांबरोबर राहण्यापेक्षा तुझ्यासारख्या भक्तिमार्गी लोकांबरोबर राहायला जास्त आवडेल, तुझी संगत मला जास्त आवडेल. असे ते ज्ञानेश्वर प्रभावित झाले. त्याच्यामध्ये त्या दोघांच्याच याच्यातली तीर्थाटनामधली आणखी एक गोष्ट आहे जी खूप मला आवडली. तर औंढ्या नागनाथ येथे दोघं गेले. नागनाथ हे स्थळ शैवांचं आणि हे दोघं पांडुरंग, विठ्ठल भक्त, विष्णू भक्त, ते तिथे गेले, स्नान वगैरे केलं, नागनाथाच्या देवळात गेले, आतमध्ये गेले, त्यांनी खूप स्तुती केली नागनाथाची. नंतर बाहेर आले दोघे. बाहेर आल्यानंतर त्यांनी पांडुरंगाचं आपलं नेहमीचं जे कीर्तन होतं, वारकरी कीर्तन, ते सुरू केलं. नामाचा गजर सुरू केला. खूप वेळ आणि हा गजर ऐकून लोक यायला लागले तिथे आणि लोकांची खूप गर्दी झाली, भयंकर गर्दी झाली कुठे प्रवेशद्वाराच्या समोर. मग खूप वेळ झाल्यानंतर नेहमीचे जे तिथे शैव ब्राह्मण होते ते ओले त्यांनी पूजा करत असत. ते ओले त्यांनी तिथे आले आणि त्यांनी पाहिलं आत जाता येणार नाही आपल्याला. आणि इथं पांडुरंगाचा म्हणजे विष्णूचा जयघोष करतायत. ते कट्टर शैव
तर आता आपल्या इथे हा चालणार नाही ना. म्हणून ते लोकांना काय म्हणाले की तुम्ही इथे विष्णूचं नाव घ्यायचं नाही, पांडुरंगाचं, तिकडे जा आणि पंढरपुरात जाऊन काय ते नाचा. लोक काही ऐकण्याच्या याच्यातच नव्हते. लोक जाम टाळ मृदुंग वगैरे चालू होतं सगळं. मग ब्राह्मण म्हणाले आपण त्या जो कीर्तन करतोय ना त्या नामदेवालाच आपण आता धडा शिकूया. पण म्हणे आपल्याला विटाळ होईल, परत आंघोळ करावी लागेल त्याला हात लावला तर म्हणे नाही, हात नाही लावायचा, आपण समोर जाऊ आणि त्याला सांगूया की तू इथे नको करू म्हणून. सगळे ब्राह्मण तिथे गेले त्याच्याजवळ आणि त्याला म्हणाले की हे बघा, हा संबंध रस्ता आणला आहे प्रवेशद्वाराचा, तर आम्हाला आत जाता येत नाही आहे, म्हणून तू मागच्या बाजूला जाऊन कीर्तन कर, देवळाच्या मागच्या बाजूला. हे लोक तिथे येतील, तू तिथे त्यांच्यासमोर कीर्तन कर. त्यांनी काही सांगितलं नाही तू इथे पांडुरंगाचं करू नको वगैरे. ते म्हणाले मागच्या बाजूला जाऊन कीर्तन कर. नामदेव म्हणाले ठीक आहे. नामदेवांनी त्यांना नमस्कार वगैरे केला. विप्र ना शेवटी, त्यामुळे नामदेव सगळ्यांना आदराने. वारकरी संप्रदायाचं हे वैशिष्ट्य आहे की अत्यंत मवाळ वृत्ती असते. त्याने ऐकून घेतलं, म्हणाले ठीक आहे, आम्ही मागच्या बाजूला जातो. आणि नामदेव मागच्या बाजूला कीर्तन करायला ज्ञानेश्वर आणि नामदेव दोघं गेले. त्याबरोबर सगळा लोकांचा समुदाय देवळाच्या मागे गेला आणि तिथे भजन कीर्तन सगळं चालू झालं. खूप रंग आला आणि एक क्षण असा आला की आकाशामधून पताका येऊन पडल्या. तिथे पताका आल्या त्या इतका म्हणजे आकाशामधून वृष्टी म्हणते ना, पुष्पवृष्टी होते तशी त्या पताकांची वृष्टी झाली आणि कीर्तन अगदी रंगात आलं होतं. त्यावेळी नामदेव म्हणाले पांडुरंगाला, अरे पांडुरंगा, कीर्तनाला तर खूप मजा येते, पण हे नागनाथ पाठ करून बसला आहे, त्याच्यासमोर तो जर समोर आला तर अजून मजा येईल ना मला. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की नागनाथाचं मंदिर सबंध फिरलं आणि त्यांच्या बाजूला पूर्वाभिमुख होतं ते पश्चिमाभिमुख झालं आणि समोर आला, नामदेवांच्या समोर नागनाथ आला आणि कीर्तन तिथे रंगलं. पांडुरंग इतकी इच्छा पुरी करणारा होता. नुसतं नामदेवांनी इच्छा व्यक्त केली की मला त्याच्यासमोर कीर्तन करायला आवडेल. सुद्धा म्हटलं नाही त्याला की तू त्याला माझ्यासमोर आण. त्याबरोबर सबंध देऊळ त्यांनी फिरवलं आणि कीर्तन तिथे रंगत राहिलं. मग थोड्या वेळाने काय झालं, त्या आतल्या लोकांची पूजा संपली. पूजा संपल्यानंतर ते बाहेर आले तर बघतायत तर सगळे लोक दारासमोर पुन्हा येतात. तिथे भरपूर हे करतायत, काम करतायत, जप वगैरे करतायत, नाचतायत, टाळ मृदुंगांचे आवाज येत आहेत आणि त्यांना काही कळेच ना की असं कसं झालं. आणि सूर्याला अर्थ द्यायची होती त्यांना. तर ते म्हणाले की असं कसं झालं, हे काय प्रकार आहे हा सगळा. सूर्याला अर्ध द्यायचं आहे, पण सूर्य बघतो तर देवळाच्या मागे सूर्य गेला होता. आता पुढे असायला हवं ना, पूर्वाभिमुख होतं ते, सकाळ होती ती. मग ते बाहेर आले आणि त्यांनी नामदेवाचे अक्षरशः पाय धरले, क्षमा मागितली त्यांची आणि त्यांना म्हणाले. त्यावेळी लोक त्यांना आधी म्हणाले होते असं की हरी आणि हरामध्ये भेद करू नका, तुम्ही पंढरपूरला जा मला सांगताय. हरी आणि हरामध्ये भेद नाही आहे, दोन्ही एकच आहे. विष्णू आणि शिव हे दोन वेगळे नाही आहेत. त्यामुळे तुम्ही असंही करू नका, हे चुकीचं आहे तुमचा विचार. सर्व देव एक आहे. त्यामुळे ते विप्र बाहेर आले सगळे आणि त्यांनी ज्ञानदेव आणि नामदेव यांची क्षमा मागितली आणि ते फिरलेलं देऊळ आजही तसंच आहे असं म्हणतात. मी काही औंढ्या नागनाथला काही गेलेली नाही, त्यामुळे मला माहिती नाही. पण एक भक्तीमध्ये केवढी ताकद असते या संतचरित्रातनं आपल्याला कळतं. आणि आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी घडल्या की आपल्याला वाटतं अरे वा मस्त. पण हे मस्त असं म्हणजे की भक्ती, देव तुमच्या इच्छा पूर्ण करतो जर तुम्ही पूर्ण भक्ती जर तुमची खरी असेल तर. त्या दोन गोष्टी मला सांगाव्याशा वाटल्या तुम्हाला म्हणून मी सांगितलं. पुढच्या वेळीसुद्धा महिपतीचं मी बरंच वाचन केलं आहे. मला खूप आवडतं ते सगळं. त्यांच्याविषयी मी बोलेन जसं मला जमेल तसं. आता मी इथे थांबते. पुढच्या वेळी पुन्हा भेटेन, एखादी वेगळी गोष्ट घेऊन. धन्यवाद.